बॉम्बे त्यांच्या बरोबरीने कर्जत रिएलिटर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर अंकुशजी बॉम्बे यांच्या वतीनं आम्हाला ही बाईक या ठिकाणी मिळाली। त्यांचा मी मनापासून आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय। मालिका वीराची टू व्हीलर बाईक ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली। लीगसाठी लागणारे सर्व कर्दर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी 3 सायकल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाल्या त्या आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक मंगेश शेठ पवाळी यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत। सर्व स्पॉन्सर कर्जत प्रीमियर लीग म्हणजे या विभागाची, या जिल्ह्याची, एखाद्या तालुक्याची, माप्याचं या तालुक्याची रायगड जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी नेहमी प्रत्येक क्रिकेटला धर्म मानणाऱ्या व्यक्तिमत्वांचा आम्हाला नेहमी सहकार्य असतो आणि आज ज्याने ज्याने आम्हाला आर्थिक आणि वस्तुरूपी सेवा उपलब्ध करून दिल्या स्पर्धेमध्ये त्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करू। आपण जाऊया सामन्याकडे। बिग फाईट अभिषेकजी गायकर स्पर्धेचे यंदा आमच्या हंगामाचे अध्यक्ष आहेत। अभि देवगर यांना प्रभात उपाध्यक्ष भूमिकेमध्ये आणि या मॅचला सुरुवात होईल। आमदार महेंद्र शेठ पुरस्कृत कर्जत प्रीमियर लीग तालुक्याचे कदर लोकप्रतिनिधी सन्माननीय आमदार महेंद्र शेठ पुरस्कृत कर्जत प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे दमदार पर्व ज्यावर आहे तमाम कर्जत वासियांना गर्व असं A1 क्वालिटीचं आयोजन सध्या तुम्ही पाहताय। तमनाथ नगरीमध्ये या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपण रंगताना पाहताय। तर डावाला सुरुवात झाली पुन्हा एकदा कॅप्टन अमोल चव्हाण आणि त्याच्या बरोबरीने समीर माळी 2 ओपनिंग ब्लास्टर मैदानाकडे दाखल झाले। यस लेट्स प्ले पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय। पॉवर प्लेला सुरुवात होईल। मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकाला सुरुवात आपण होताना पाहत आहे ज्या ठिकाणी 9 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। चांगल्या पद्धतीचं फिल्डिंग सेटअप लावलंय अमोल चव्हाण या खेळाडूसाठी। शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑनच्या दिशेमध्ये एक फिल्डर उभा केला अमोलसाठी आणि त्याच वेळेला आपण पाहता वाडी स्ट्रॉंग ऑनला काउकॉर्नरमध्ये एक फिल्डर उभा आहे। पहिला चेंडू पहिल्या बॉलवरती शॉटम पूल करत असताना टायमिंग चांगलं होतं। नटरंग स्टाईलने फिरले, लेंथ लवकर रीड केली आणि त्यानंतर पिकअप शॉट षटकार। से करेंगे सबका स्वागत परंतु अमोल चव्हाण ने मात्र आपल्या वेगळ्या स्टाईलने बघा ॲक्शन रिप्ले शॉर्ट ऑफ लेन बॉल त्या ठिकाणी होता आणि फिरून मारला लॉंग अँड स्ट्रॉंग भरपूर लांब हा फटका आपण पाहिला। स्ट्रॉंग देखील पाहिला अमोल चव्हाणच्या बॅटमधून हा षटकार। चांगलं टायमिंग श्रीमान अजयजी दिघे साहेब आणि त्याचबरोबर केतनजी बामणे साहेब यांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होतं आहे। आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आपण आपल्या संपूर्ण मित्रपरिवारासह आपण आवर्जून आमच्या व्यासपीठावरती आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत। आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा। अमोल चव्हाण श्री 11 बादशाह वॉरियर संघाचा हा कर्दर संघनायक आणि काय फटका सजवला होता पहिल्याच बॉलवरती। रिव्हर्सचा प्रयत्न, फुल लेन डिलिव्हरी, लॅप शॉट खेळायचा होता फलंदाजाला। पहिला बॉल षटकार, त्यानंतर आपण पहिला लॅप शॉटचा प्रयत्न होता। कदाचित फिंगर रोल करतील गोलंदाज आज खतर मनामध्ये एक विश्वास होता फलंदाजाचा आणि त्याच वेळेला आपण पाहिला हा बॉल यॉर्कर झाला। कमबॅक केला त्या ठिकाणी गोलंदाजाने बॅट अँड पॅडच्या मधून बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव डॉट बॉल। थोडंसं व्हेरिएशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं। इथे रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला आणि पंचांनी मात्र या बॉलला डेड बॉल घोषित केलं। गोलंदाज आहेत उमेश जामघरे। प्रचंड गुणवत्ता आणि कौशल्य ज्याच्याकडे आहे असा हा खेळाडू पॉवर प्लेमध्ये मात्र कमबॅक करेल का, अमोलचा विकेट मिळेल का। लो फुल टॉस टर्न केला बॉलला, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्विक सिंगल पूर्ण केली। फिल्डर होते त्यांच्या दिशेमध्ये हा फटका। तुम्हाला इथे चांगले एफर्ट्स लावावे लागतील या मॅचच्या दरम्यान। जर जिंकला तर तुम्हाला सुपर 10 मध्ये क्वालिफाय होता होईल आणि जर पराभूत झाला तर मात्र आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळेल। त्यामुळे सलग 2 सामने जिंकत आजच्या या खरं तर पोलमधून एखादा संघ टॉपर बनण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। या पोलमध्ये सलग 2 सामने जिंकत सुपर 10 मध्ये तुम्हाला पोहोचावं लागेल। मोठी लढत, मोठा सामना कर्जत प्रीमियर लीग 2025 हे दमदार पर्व आपण पाहताय आणि आजच्या दिवसातला हा 3रा सामना विनर विपक्ष विनर। परंतु यानंतर जो सामना होईल लुजर लुजर तो मात्र नक्कीच निर्णायक राहील दोन्ही टीमसाठी, दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचा राहील। डू ऑर डाय, करो या मरो। जर पराभूत झाले तर मात्र स्पर्धेला पूर्णविराम द्यावा लागेल। जिंकला तर मात्र आणखीन एक सामना खेळण्याची संधी मिळेल। फुल टॉस बॉल आणि यावेळेला क्रॉस बॅटेड, टायमिंग चांगलं होतं। फुल टोल वसूल केला फलंदाजाने। स्क्वेअर लेगच्या बाहेर समीरने पाठवला बॉलला सीमा पार षटकार।
पंचांनी चेक केलं जाईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल, चेक केलं जाईल. बडवल गावचे हे दोन खेळाडू, बॉलिंग मार्कमध्ये असणारा उमेश जामगर आणि समोर असणारा फलंदाज समीर माळी हे एकाच गावचे दोन खेळाडू, परंतु आज कर्जत प्रीमियर लीगमध्ये हे खेळाडू एकमेकाच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. एका गावचे 6 खेळाडू. फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू मात्र अनसक्सेसफुल राहील या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वाट्याला. श्री 11 बादशाह वॉरियर्स संघाने हा रिव्ह्यू घेतला होता. हा रिव्ह्यू मात्र तुमचा अनसक्सेसफुल असेल. फेअर डिलिव्हरी पंचांनी घोषित केलं. 6 धावा आल्या मागच्या बॉलवरती. यावेळेला हलक्या हाताने फक्त दिशा दिली बॉलला. मध्ये खेळत असताना लॉफ केला बॉलला, चिप केला बॉलला. लॉंग ऑफ क्षेत्राकडे हा फटका, ज्या ठिकाणी सिंगल रन या बॉलवरती आली. धावसंख्या आपण जर पाहिली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल बिनबाद 14. ग्रेट स्टार्ट, चांगली सुरुवात झाली बॅटिंग करणाऱ्या श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमच्या माध्यमातून. एका संघातील 6 खेळाडू कर्जत प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. त्यामुळे बडवळ संघ किती मजबूत असेल याची तुम्हाला नक्कीच जाणीव होईल. कारण रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण जर पाहिलं एकमेव बामण डोंगरी संघ, ज्या संघातील जवळजवळ 8 ते 10 खेळाडू प्रत्येक सीझनला मात्र सिलेक्ट होतात. आणि आज आपण जर पाहिलं आजतागायत गेले 3 वर्ष रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामीण संघ हा पुरस्कार त्या टीमला मिळाला. आणि त्याच वेळेला आपण कर्जत परिसरामध्ये आलो की बडवल या संघाची नेहमी चर्चा राहिली. आणि या संघातील खेळाडू तुम्हाला, या गावातील खेळाडू तुम्हाला, 6 खेळाडू तुम्हाला कर्जत प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळाले. समोर समीर माली फक्त दिशा दिले, इनसाइड आउट. इथे फटका फसलाय. क्विक सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटचा शिकार झालाय. ही सिंगल धोकादायक होती. गुड फिल्डिंग, थ्रोही तितकाच ॲक्युरेट झाला. आणि त्या ठिकाणी गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल. खेळाडू बाद रनआउटचा शिकार झाला समीर माळी हा फलंदाज. थ्रू द कवर्स हा फटका. आणि त्या ठिकाणी आपण पहिला कवर्समधल्या फिल्डरचं देखील कौतुक व्हायला हवं. चांगलं त्याने एक प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला. नॉन स्ट्रायकिंगला थ्रो झाला. समीर माळी भरपूर मागे होता. बॅट ग्राउंडिंग करण्याच्या अगोदर गोलंदाजाने स्टम्पचा वेध घेतला. त्यामुळे खेळाडू बाद रनआउटच्या स्वरूपात होताना पाहिला. नवीन फलंदाज मैदानाकडे चालले. 3ऱ्या क्रमांकावरती अक्षय परब, माथेरानचा हा खेळाडू. अक्षय परब पर्यटन स्थळ आहे आपल्या महाराष्ट्रातील माथेरान. त्या माथेरानमधला हा खेळाडू. मी चर्चा केली मागच्या सामन्यामध्ये रायगड जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग. आणि यंदाच्या रायगड जिल्हा प्रीमियर लीगमध्ये बेस्ट फिल्डर हा अवॉर्ड कोणाला मिळाला तर अजय बसमा या खेळाडूला मिळाला. तो देखील एक आदिवासी समाजाचा तो नेतृत्व करतो. एक जबरदस्त चप्पल खेळाडू. आमचे अगदी जवळचे मित्र आहेत अजय बसमा, त्यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. आणि माथेरानचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालला आहे. अक्षय परब गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहता. साहिल या गोलंदाजाला कमबॅक केलं. पहिल्या बॉलवरती मात्र रनआउट. सांघिक यश मिळालं आगरी वॉरियर्स कांडस टीमला. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आता येतील अमोल चव्हाण. अमोल चव्हाण जितका वेळ विकेटवरती घालवेल तितक्या धावा येतील, कारण त्यांच्याकडे ते कॅलिबर आहे. तो मोठे फटके खेळतोय, डोक्याचा वापर करतोय, सेन्सिबल क्रिकेट देखील तो खेळू शकतोय. तो मात्र स्ट्रायकिंग एंडला उभा आहे अमोल चव्हाण. याही वेळेला हा पंप जॅक आणखीन एकदा पूल करत असताना बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर. सीमा पार अमोल चव्हाण ब्रँडेड षटकार. ओपन ग्राउंडला तुम्ही अमोल चव्हाण समोर शॉर्ट ऑफ प्लेन बॉल टाकू शकत नाहीये. अकूट टप्प्याचे बॉल म्हणजे फलंदाज अमोल चव्हाणसाठी आमंत्रण, ते त्याने स्वीकारलंय. आणि पाठोपाठ आपण पहिला बॉल षटकार त्याने सुरुवातीलाच मारला होता पहिल्या ओव्हरमध्ये. याही ओव्हरमध्ये जसा स्ट्राईक एंडला आला त्याने मात्र षटकाराने स्वागत केलं साहिल या खेळाडूचं, गोलंदाजाचं. 6 धावा आल्या. स्कोर मूव्ज ऑन. तब्बल 20 धावा. दुसरं दशक पूर्ण झालं. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर मागचे दोन्ही सामने आपण लो स्कोर पाहिले. पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा, सेकंड सामन्यामध्ये 42. आता इथे कदाचित मोठं टार्गेट सेट होईल. लेंथ बॉल होता, टप्पा पडला, खाली राहिला. अनइवन बाउन्स त्याला म्हणता येईल, अनपेक्षित बाउन्स. चेंडूने उसळी घेतली कमी, त्यामुळे प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाहीये.
आणि इथे आपण जर पाहिलं हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. tenniscricket.in 2 मिलियन्स कथा सबस्क्रायबर ज्या चॅनलचे पूर्ण झाले. क्रिकेटमध्ये सुरुवातीला एक फोटोग्राफर ते आज आपण जर पाहिलं एक उत्तम कदर टेलिकास्टचे प्रोप्रायटर म्हणून संतोषजी नाणेकर यांची ओळख राहिली. प्रचंड स्ट्रगल, माणसाला प्रत्येक क्षेत्रामध्ये स्ट्रगल करावं लागतं तेव्हाच तो गुगलवरती येतो आणि ते स्ट्रगल संतोष नाणेकर यांनी केलेलं आहे. आणि त्यांचा आज आपण पाहत आहे करदर चांगलं योगदान. यावेळेला पूल करता प्रयत्न, फटका फसला, झेल होईल का, झालाय. एका क्षणाला आपण जर पाहिला त्या ठिकाणी श्वास रोखून ठेवला होता आगरी वॉरियर्स कांडस्टांग या टीमच्या सर्व पाठीराख्याने. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला फिल्डरने. स्वप्नीलच्या हातामध्ये झेल देत मैदानाच्या बाहेर चाललाय अमोल चव्हाण. बिग विकेट डाऊन, मोठा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमला. अमोल चव्हाणची इनिंग जर पाहिले तर खाईल तर दुपाशी नाही तर उपाशी. पण तो हा फटका जर षटकारमध्ये एक्झिक्यूट झाला असता तर मात्र आणखीन गतिमानता धावसंख्येला वाढली असे, पण तसं घडलेलं नाहीये. अमोल चव्हाणचा महत्त्वाचा विकेट फिल्डिंग टीमला मात्र मिळाला. आगरी वॉरियर्स कांडस संघाला टीमच्या खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण. हरचंद्रजी भोईर, राजेशजी भोईर यांचा संघ आपण पाहता आगरी वॉरियर्स कांडस. तर एका बाजूला कथा श्री 11 बादशाह वॉरियर्स संघाचे पुरस्कर्ते आदरणीय माजी सभापती कर्जत अमरजी मिसाळ साहेब, त्याचवेळेला प्रसिद्ध पुरस्कर्ते नरेंद्रजी गोमारे यांच्या वतीने पुरस्कृत केलेला आपण हा संघ पाहताय. श्री 11 बादशाह वॉरियर्स डिपेंडिंग चॅम्पियन या संघाला आपण पाहताय. धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 20 धावा. न्यू बॅटर मैदानाकडे आपण येताना पाहता कल्पेश. हा बॉल लेफ्ट केला, सोडण्याचा निर्णय घेतला, अगदी योग्य निर्णय होता. लाईन लवकर रीड केली कल्पेशने. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर असणारा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 21 धावा. 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. अमोल बाद झाला तर दबाव टाकावा लागेल बॅटिंग टीमवरती. आणि इथे हा प्रयत्न आहे, पण इथे वारंवार शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न, बॉल बॅटरच्या रेंजपासून बॉलला दूर ठेवायचा. आणि इथे मात्र पंचांनी सलग दुसरा बॉल वाईड घोषित केला. धनंजय कोळी सर मे नंबरच्या भूमिकेमध्ये आहेत. सातत्याने कल्याणी घोरपडे सर, शशी साटम सर असतील, धनंजय कोळी सर आमचे आडाव साहेब असतील. या 3 चेंडूमध्ये हा प्रयत्न होता गोलंदाजाचा आणि या प्रयत्नामध्ये थोडासा ट्रॅपमध्ये अडकला होता, पण तो फ्लाय स्लिपला बॉल कॅरी झालेला नाही आहे. त्यामुळे इथे चौकार येताना पाहायला मिळाला. थोडा क्लोज तुम्हाला थर्ड मॅनला घ्यावं लागेल. आणखीन एकदा थोडासा गती कमी केली बॉलची. बघा व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळालं. गती काढली, बॉलचा टप्पा अतिशय योग्य होता, गती कमी केली. बॅक ऑफ द हँड कटरचा वापर, आतमध्ये बॉल आला त्या ठिकाणी डॉट. इथे आपण जर पाहिला 2 षटकांचा खेळ संपत असताना धावसंख्या धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या श्री 11 बादशाह वॉरियर्स संघाच्या माध्यमातून 2 गडी बाद 26 धावा. इव्हेंटफुल षटक राहिलं मागचं. तर आपण पाहिला गोलंदाज साहिलच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अमोल चव्हाणचा विकेट एक त्यांना मिळाला आणि तो विकेट फार महत्त्वाचा. आणि सुरुवातीलाच रनआउटचा विकेट पहिल्या बॉलवरती मिळाला होता कदर समीर माळी या खेळाडूचा. म्हणजे सलामीवीर आघाडीचे दोन्ही खेळाडू मागच्या ओव्हरमध्ये आपण बाद होताना पाहिले. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतो आहे त्या ठिकाणी राकेश पाटील, टीमचा सरसेनापती, कॅप्टन, लिडिंग फ्रंट असं म्हणतात. तो मात्र बॉलिंग ट्रॅकवर झाला. मागच्या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी करत हा खेळाडू सामनावीर राहिला. तर त्याच वेळेला आपण पाहिला अमोल चव्हाण हा खेळाडू देखील मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता. आणि इथे मात्र आता कॅप्टनला राकेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती समोर फलंदाज असतील. त्या ठिकाणी अक्षय परब, त्यांच्या बरोबरने कल्पेश जाधव. अक्षय परब पहिल्यांदा बॉल फेस केलेल्या इनिंगमध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये 13.00च्या सरासरीने 26 धावा स्कोर कार्डवरती आल्या. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. टॉस जिंकून आगरी वॉरियर्स खांडस टीमने
प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं प्रतिस्पर्धी श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमला. डावाला जशी सुरुवात झाली पहिल्या 2 ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये धावा आल्या 26. सुरुवात चांगली मिळाली श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमला. अजून 4 षटकं बाकी आहेत. जास्तीत जास्त धावा, टार्गेट मोठं बनवावं लागेल, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतंही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देत नाही आहे. जितक्या तुम्ही धाव बनवाल तितका आत्मविश्वास तुमचा पुढच्या इनिंगमध्ये द्विगुणित होईल. फ्लाईट दिली बॉलला, यॉर्करचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला कॉपी बुक स्टाईलने खेळले. अलॉंग द कार्पेट हा फटका, डीपमधला फिल्डर कव्हर पॉईंटमधून एक्स्ट्रा कव्हरला सरकला, बॉल उचलला फेकला. दरम्यान 2 धावा घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. बघा, खरं तर आपण अनेक वेळा एखाद्या ग्रामीण स्पर्धेमध्ये सहभाग घेतो तेव्हा 4 षटकांचे सामने किंवा 5 षटकांचे असतात, पण इथे 6 षटकांचे सामने आहेत. त्यामुळे सिंगल डबलला देखील तुम्हाला महत्त्व द्यावंच लागेल. तुमच्या टीममध्ये राहुल द्रविड सारखा एखादा खेळाडू असायलाच हवा जो सिंगल डबलने स्कोर कार्ड रोटेट करेल आणि ती कामगिरी साकारतोय. फ्लाईट दिली बॉलला, पुन्हा एकदा आपण पाहिला व्हेरिएशन करताना हा बॉल डाऊन द लेग. पंचांचा बॉल, इशारा त्या ठिकाणी वाईट बॉलचा, अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. पंचांनी मात्र वाईट बॉल घोषित केला. त्या ठिकाणी धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या स्कोर कार्डमध्ये 2 खेळाडू बाद 29, षटक क्रमांक 3 मार्गच असताना 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. राकेश पाटीलकडे असणारं व्हेरिएशन कारागीर राहील का? स्विचिटचा प्रयत्न केला, फॉलो केलं फलंदाजाला, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. बॅट ड्रिल करून दाखवते त्या ठिकाणी फलंदाज. त्यांना एक अनऑर्थोडॉक्स टाईप फटका खेळायचा होता अक्षय परब यांना, पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. ज्या फटक्याला लॅप शॉट म्हटलं तर रिव्हर्स शॉट म्हटलं जातं, तो प्रयत्न आपण पाहिला. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला या ठिकाणी अक्षयच्या माध्यमातून. शॉटा प्लेन यावेळेला देखील आपण पाहिला बैठक शॉट, फक्त दिशा दिली. हुक करताना बॉल निघाला त्या ठिकाणी लॉंग लेग क्षेत्राच्या दिशेने, सीमारेषा पार, रन्स मिळतील 4, चौकार. या फटक्यामध्ये आपण पाहिलं आधुनिक क्रिकेटमधले हे खरं तर वैविध्यपूर्ण फटके फलंदाजांकडून पाहायला मिळाले. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हणता येईल, कारण हँड अँड आय कॉर्डिनेशन योग्य नव्हतं. थोडंसं आपण पाहिला लेंथ मागे घेतली, बॉलला अक्षरशः फिरवलं, कटरचा वापर केला गोलंदाज राकेश पाटीलने. फिंगर रोल करत असताना आपण पाहिला हा निर्धाव चेंडू अचूक टप्प्यावर हा बॉल पडला, त्यामुळे फलंदाजाला मोठा फटका एक्झिक्यूट करता आला नव्हता. याही वेळेला यॉर्कर थ्रू द कव्हर्स, पुन्हा एकदा घाई झाली, जी चूक केली होती समीर आणि अमोलने. आणि इथे देखील आपण पाहिलं दोघांमध्ये नव्हतं कम्युनिकेशन, त्याचा फायदा मात्र झाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आणखीन एक खेळाडू रन आउटचा शिकार, मैदानाच्या बाहेर जावं लागेल अक्षय परब या फलंदाजाला. कबीर अख्तारी हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. नवीन फलंदाज तर विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाला. क्रिकेटमध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद होणं कोणत्याही खेळाडूला अपेक्षित नसतं किंवा आवडत नसतं, पण तो कम्युनिकेशन दोघांमध्ये नव्हता. नॉन स्ट्रायकिंग एंड लवकर सोडला त्या ठिकाणी कल्पेशने, त्याचा फायदा मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला झाला. कबीर न्यू बॅटर 5व्या क्रमांकावरती आले. 3 खेळाडू बाद 33 नेल्सन फिगर तुम्ही स्कोर कार्डवरती पाहताय. या षटकातील 3ऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल. समोर फलंदाज आपण पाहता सज्ज होताना कल्पेश जाधव कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. राकेश पाटीलने याही वेळेला फ्लाय स्लिप कधी आपण पाहिला फाईन लेगच्या दिशेने चांगला एफर्ट्स लावला होता. पाण्यामध्ये ज्या पद्धतीने आपण सूर घेतो तशा पद्धतीने हा सूर घेतला तर जर झेल टिपला असता तर कदाचित कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरलं असतं. प्रयत्न चांगले होते. पुन्हा एकदा आपण पाहू शकता रिप्ले टेलिकास्टमध्ये स्कूप करायचा प्रयत्न होता, फक्त दिशा दिली आणि फाईन लेगला आपण पहिला शॉर्ट फाईनला फील्डर उभा होता. लास्ट मोमेंटला त्याने ड्राईव्ह लगावली, लांब होता त्यांच्यापासून, आवाकाच्या बाहेर होता हा बॉल. दरम्यान या चेंडूमध्ये धावा आल्या तब्बल 3 आणि या 3 रनच्या मध्येने 3 षटकाचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या श्री 11 बादशाह वॉरियर्स संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 खेळाडू बाद जवळजवळ 36 धावा. हे संपला. पुढच्या 3 षटकांकडे आपण जाऊया, करूया आवाजामध्ये बदल. आवाज असतील आमचे पेन विभागातील एक नामांकित समालोचक रुपेश पाटील. धन्यवाद देऊया PPDJ
आपण ऐकत होतात रोशन पाटील सर तारायांना आणि तेवढीच अप्रतिम मॅच आणि पहिल्याच इनिंगमध्ये जर बॅटिंग ऑर्डर पाहिली गेली खूप छान पद्धतीने इथे मात्र पाहायला मिळालं. 36वा धावफलकावरती 3 विकेट गेल्यानंतरही आपण सजवली जाताना मात्र पाहायला मिळते. अप्रतिमरित्या मात्र इथून फलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळते. चौथा षटक मार्गस्थ होईल. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर आहे, लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल चाललाय, खन 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 आवाज करणारा हा येतोय षटकार. बॉल द्यायचा प्लीज. आणि 4 बॉलमध्ये 13 धावांची बहारदार खेळी मात्र आतापर्यंत साकारली आणि त्याचमुळे काय या खेळाडूला एक वेगळी ओळख आहे या खेळाडूंची आणि त्याचं मात्र उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला मात्र देताना पाहायला मिळतात. कारण अमोल चव्हाण बाद झाल्यानंतर मात्र इथून जबाबदारी कोणी सांभाळायची त्याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला मात्र देताना पाहायला मिळतात. धामोते ग्रामीण क्रिकेटमधनं मात्र या खेळाडूला आपण खेळताना पाहायला मिळतं. सातत्याने मात्र त्या टीमचं रन मशीन म्हणून या खेळाडूंना ओळखले जात आहेत आणि आज श्री 11 बादशाह वॉरियर्स मॅच बॉल आला आहे पहा. आणि श्री 11 बादशाह वॉरियर्स 12वा खेळाडूचं लक्ष पहा किती केंद्रित आहे. कारण आणि तेच मॅनेजर आहे, टीम मॅनेजर अनिलजी माईसर आमच्या 12 मॅन्स म्हणून उपस्थित आहेत आणि तेवढीच महत्त्वपूर्ण इथून जबाबदारी पार पाडताना पाहायला मिळतात. हेच तर तुमचं काम आहे 12 मॅन्सचं. फटका फसतात इथे, उंची जास्त परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि अगदी गोलंदाज स्थिती बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. एसटी रक्षक पोहोचलेत, उचलतील, पेकी करतील आणि धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जातात या बॉलवरती 2 आणि या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकेल. 44 धावा मोठी धावासंख्या बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जाईल. कारण पर्व 7 मधील चॅम्पियन संघ श्री 11 बादशाह वॉरियर्स मागच्या मॅचमध्येही काय पद्धतीने चांगला खेळ साकारलाय आणि तोही सामना मात्र जिंकताना पाहायला मिळालं. आगरी वॉरियर्स कांडस टीम ज्या पद्धतीने पहिल्या मॅचमध्ये खेळ गेलाय म्हणजे बेस्ट ऑफ बेस्ट दोन्ही संघ पाहायला गेला तर दोन्ही संघांच्या ताफ्यामध्ये चांगले खेळाडू आपल्याला मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. हा सामना अगदी प्रेक्षणीय होईल, प्रेक्षकांना आवडणारा सामना पाहायला मिळेल. काय कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल चाललाय टप्पा टप्पा टप्पा, सीमारेषा पार, 4-4 चौकार. फलकावरती मात्र लागले जात आहेत आणि साहिल बडे मात्र चांगले गोलंदाज सातत्याने बडे मात्र पाहायला मिळतात. चांगले गोलंदाज म्हणून सातत्याने ओळखले जातात आणि आज त्याच गोलंदाजावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल का? कारण एक षटकारी आलाय आणि एक चौकारी आलाय. साहिल बडे राईट मोदी विकेटने खेळण्याचा प्रयत्न, तेवढाच वेगवान बॉल, ताबडतोब उत्तर. ज्या वेगानं बॉल आला होता त्याच वेगानं बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी धावा येतील इथे मात्र 4. कल्पेश जाधव ऑन फायर. तेवीस धावांवरती वैयक्तिकरित्या मात्र खेळताना पाहायला मिळतात आपल्याला कल्पेश जाधव आणि हल्ला चढवण्याचा परिपूर्ण प्रयत्न साहिल बदे या गोलंदाजांवरती केला जातोय आणि अप्रतिमरित्या 52 धावा, अर्धशतक मात्र पूर्ण होते धावसंख्येवरती बॅटिंग करताना श्री 11 बादशाह वॉरियर्स टीम. फटका फसला, आता क्षेत्ररक्षक आहेत का ते तिथे नाही आहे. अगदी ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर केलाय, फटक्याला मात्र अगदी ठोसून ठासून दिलं मात्र ठिकाणावरती 6 धावांसाठी षटकार. साहिल बदे यांचा बॉल काही वाईट नव्हता परंतु तेवढ्या चांगल्या पद्धतीने या फटक्याला सजवलंय कल्पेश जाधव यांनी.
जिथून अमोल चव्हाण बाद झाले ना, आता इथून जबाबदारी मात्र सांभाळायची होती आणि ती परिपूर्ण बॅटिंगची जबाबदारी सांभाळताना मात्र पाहायला मिळतात. 58 धावा धावफलकावरती, 3 विकेट माघारी गेल्यानंतर 3.5चा खेळ आत्तापर्यंत झाल्यात आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत 5 बॉलमध्ये 22 धावा खर्च झाल्यात. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतो इथे. इथून कबीर अत्तारी आपण पाहायला गेलं तर नॉन स्ट्राईक इनला आत्तापर्यंत पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने मात्र इथून कल्पेश जाधव यांनी फलंदाजी केली आहे ना, कौतुक करावं लागेल इथे. 8 बॉलमध्ये 29 धावांची बहारदार खेळी साकारली आहे. शेवटचा बॉल, त्याच्यावरती मिनी हेलिकॉप्टर शॉट केलाय. वाव, फलंदाजी भिंगरी घेतली, बॉलला फिरकून दिले गरगर, सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथून कल्पेश जाधव यांच्या बॅटमधून 6 षटका. हा सर, रन प्लीज. 64 64 धावा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये आल्यास 28 धावा एकूण. 9 बॉलमध्ये 35 धावांची वैयक्तिकरित्या खेळी साकारली जातोय. कल्पेश जाधव यांच्याकडनं काय फलंदाजी केली, इम्प्रेस केले अगदी या फलंदाजांनी या षटकामध्ये आणि या इनिंगमध्ये पाहायला गेलं तर. यस पियुष सर. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात. लुझर बनाम लुझर ही नेक्स्ट मॅच असणार आहे. NB फाउंडेशन 4545 बनाम सुधा भाऊ गारे फाउंडेशन, या दोन टीम मध्ये पुढची लढत. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करावं ताबडतोब, म्हणजे दोन्ही संघ जे विजयाच्या शोधामध्ये आहेत त्या दोन संघामध्ये टक्कर होणार आहे पुढच्या मॅच मध्ये. सर, आपण जर पाहिलं तर एकंदरीत 2 रनआउट या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक समीर माळी बाद झाला, त्यानंतर अक्षय बाद झाला आणि त्यानंतर असं वाटलं की कुठेतरी धावा कमी बनतील, परंतु सहजतेने हार मानेल तो कल्पेश जाधव कसला. 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने जबरदस्त पोझिशनवरती आपल्या संपूर्ण संघाला त्याने आणून ठेवलंय. नक्कीच सर. आणि त्याचमुळे ही हॅलो चेक. ऑन स्ट्राईक कबीर अत्तारी यांना आपण पाहत आहात. पुन्हा एकदा स्वतः कर्णधार आता बॉलिंग मार्क वरती आलेले, तर राकेश पाटील इन ऍक्शन ॲज अ कॅप्टन. जबरदस्त भूमिका त्यांची राहिलेली आहे. राकेश पाटील डेफिनेटली हे महत्वपूर्ण मात्र इथून पाहायला गेलं तर गोलंदाज आहेत आणि जबाबदारी परिपूर्ण करावी लागते. ज्या धावांचा ओघ होता ना, तो थांबवण्याचं परिपूर्ण काम इथे मात्र करायचं आहे राकेश पाटील यांना. कारण कल्पेश जाधव यांनी मात्र फलंदाजी केली. त्याच्यानंतर कबीर अत्तारी हे सुद्धा अगदी चांगले खेळाडू ओळखले जातात, मिडल ऑर्डरमध्ये येतात आणि इम्प्रेस करतात बॅटिंग करताना. आता 64 धावा आल्यात. हा मोठा डोंगर जर तुम्हाला इथून थांबवायचा असेल, धावांचा ओघ जो मात्र वाढताना पाहायला मिळाला, त्याला मात्र ब्रेक द्यायचा असेल तर राकेश पाटील यांच्याकडे हे आहे. परंतु कसं थांबवणार, अगदी पाहायला गेला तर करारा फटका, बॉल सीमा ओलांडून होतोय फरार आर फार. येते मात्र हा लांब आणि लांब लचक षटकार. बॉडी लँग्वेज आहे कबीर अत्तारी यांची. हा षटकार ठोकल्यानंतर आत्मविश्वास द्विगुणित होताना मात्र पाहायला मिळतो. त्याच्यानंतर कमबॅक केले राकेश पाटील, स्वतः सर सेनापती कर्णधार या टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्यावरती जबाबदारी याची. धावा मात्र आलेल्या आहेत ना, इथून कमीत कमी धावा खर्च करायचे हे पूर्णपणे जबाबदारी. 70 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती आल्यात आणि या षटकामध्ये 16 धावा आत्तापर्यंत खर्च झालेल्या आहेत. कबीर अत्तारी फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, पण तेवढ्या चतुराईनं जागा बनली गोलंदाजांना इथं गोलंदाजी करत असताना राकेश पाटील यांना. आणि अंतिम बॉल एंड इज वेल, शेवट गोड केलाय
आलाय डॉट बॉल आणि इथून षटक क्रमांक समाप्त झाले 5वं आणि 5 षटकानंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 70 धावा. 3 विकेट माघारी. प्रथमतः बॅटिंग करत असताना अमर मिसाळ सर आणि नरेंद्र गोमारे सरांचा हा संघ श्री 11 बादशाह वॉरियर्स संघ. अध्यक्ष आदरणीय अभिषेक गायकर सर असतील, उपाध्यक्ष तेवढेच मेहनतीने ताकदीने मात्र या स्पर्धेवरती लक्ष ठेवून आहे ते अभि देवगरे सर, राजेश मोडक, देवा भोईर, दशरथ देशमुख, महेश मोरगे, अक्षय मात्रे, रोहन शेख, विकी पाटील, शाबुद्दीन शेख, अनिल माई, सूरज कोंडिलकर या सर्वांचं मनापासून आभार मानावे लागतील. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात शशी साटम सर, सूर्यकांत आडवकर सर आणि धनंजय कोळी सर. अगदी उत्तमरित्या या स्पर्धेला मात्र इथून ऑफिशियल पंच आपण ते पाहतोय इथे. त्याचबरोबर उत्तम गुणलेखक निकेशजी राऊत सर स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने अपडेट त्यांच्याकडनं मात्र पोहोचवलं जातोय, त्यांचंही कौतुक करावं लागेल. अंतिम षटक आणि या अंतिम षटकासाठी उमेश जामधारे मात्र येताना पाहायला मिळतात आणि याच बॉलवरती मात्र पाहायला मिळाला आणि हा बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा येतील मात्र येतील. फ्लाय केले सीमारेषा पार. धावाल्या 6 षटकार. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये. चला पुढील टीमचे दोन्ही संघ कर्णधार आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी रिपोर्टिंग करा. त्याचबरोबर जर का इथून 50 धावा पूर्ण केल्या नरेंद्र गोमारे साहेबांकडून इथून 1000 रुपयाचं पारितोषिक इथे येणार आहे आणि वैयक्तिक पूर्ण होतील का त्याची ही चर्चा मात्र पाहायला मिळेल. कल्पेश जाधव ऑन फायर. जबरदस्त खेळ आतापर्यंत साकारला गेलाय. त्याच्यानंतर मात्र अगदी परफ्यूम डिलिव्हरी. या डोंगरामधील मात्र मैदानाचा मात्र सुगंध देणारा बॉल हाताला गेला आणि खासियत आहे उमेश जामधारे यांच्याकडे ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी आपल्या गावासाठी करत असतात त्याचं उत्तम उदाहरण दिलं गेलेलं आहे आणि अनुभवाचा परिपूर्ण वापर इथे मात्र साकारत असताना गोलंदाज उमेश जामधारे. हो त्याच्यानंतर मात्र गिरकी घेतली अगदी घुंगरू शॉट. छननन चुमचुम 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 करत बॉल होते फरार. सीमारेषा पार. आल्या धावा 4. चौका. चौऱ्याऐंशी धावा धावफलकावरती आणि इथून पाहिलं गेलं तर 50 धावा पूर्ण होण्यासाठी कल्पेश जाधव यांना हव्या आहेत त्या फक्त आणि फक्त 1 धाव. 50 धावा जर पूर्ण झाल्या तर संघ मालक आदरणीय नरेंद्र गोमारे साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. संघ मालक श्रीमान नरेंद्रजी गोमारे साहेबांच्या वतीनं अर्धशतक कल्पेश जाधव यानं जर पूर्ण केलं तर त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. पाहूया त्या अर्धशतक इथून पूर्ण केलं जाईल का. 13 बॉल मध्ये 49 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात. हा व्हाईट बॉल आलाय आणि पाहिलं गेलं तर चांगला इथून खेळ साकारला गेलाय आतापर्यंत. जिथून महत्वाचे फलंदाज अमोल चव्हाण बाद झाले ना आणि इथून सरसेनापती होण्याचं काम केलंय कल्पेश जाधव याने. 1 धाव दूर अर्धशतकी खेळी होण्यासाठी. आता आणखी एक बॅक टू बॅक पाहायला गेलं तर दुसरा व्हाईट बॉल आलाय म्हणजे कोणतीही मेहनत न करता कल्पेश जाधव आणि टीम श्री 11 बादशाह वॉरियर टीमच्या धावसंख्येवरती धावा येताना मात्र पाहायला मिळत आहेत. 86 धावा 86 आणि स्कोरबोर्ड आतापर्यंत 2 बॉल शिल्लक असतील आणि त्याच्यानंतर मात्र हा बॉल आलाय डॉट. अर्धशतकी खेळी पूर्ण होईल का त्याची चर्चा.
आणि इथून मात्र अर्धशतकी खेळी पूर्ण होईल का? एक बॉल या मात्र इनिंग मध्ये बाकी असेल आणि एका धावेची गरज असणार आहे कल्पेश जाधव या फलंदाजांना. 49 वरती 14 बॉल मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रयत्न जर प्रामाणिक चालू आहेत कल्पेश, आपल्या संघासाठी त्याने धावा बनवलेला आहेत. अर्धशतक हो की नाही हो, परंतु गोमारे साहेबांच्या वतीने त्यांना हजारचं पारितोषिक आहे. आणि हा बॉल जर पाहिला गेला तर आलाय डॉट आणि इथे मात्र जे स्वप्न होतं ते स्वप्न राहिले गेले. असे बरेचसे मोठमोठे खेळाडूंचे स्वप्न अधुरे राहिलेत आणि त्याच्यापैकी एक म्हणजे कल्पेश जाधव हताश निराश आपल्याला पाहायला मिळतात. 15 बॉलमध्ये 49 धावा जरूर बनवल्या आहेत, परंतु ही खेळाडू स्वतःसाठी खेळत नसतात कधी. हे खेळाडू संघासाठी खेळत असतात आणि त्यापैकी म्हणजे कल्पेश जाधव यांना पाहायला गेले 49 धावांवरती लगातारचे 2 डॉट बॉल अर्धशतकी खेळी पूर्ण करण्यास मात्र त्यांना रोखून ठेवलं आणि चांगली गोलंदाजी उमेश जामघरे यांची मात्र पाहायला मिळाली. अंतिम षटकामध्ये एकूण धावफलकावरती धावा आल्या त्या 86 धावा 86. आता विजयासाठी 87 धावांची गरज असणार आहे 6 षटकांमध्ये. आगरी वॉरियर्स खांडस या संघाला संघमालक आहेत आदरणीय हरिचंद्र शेठ भोईर आणि राजेश शेठ भोईर यांच्या मालकीचा हा संघ आगरी वॉरियर्स खांडस संघ. आणि दुसऱ्या बाजूला आदरणीय सन्माननीय अमरजी मिसाळ साहेब माजी सभापती कर्जत आणि त्याचबरोबर नरेंद्र गोमारे साहेब प्रसिद्ध पुरस्कर्ते पॅकर्स ज्यांची ओळख आहे त्यांचा संघ श्री 11 बादशाह वॉरियर्स. या 2 संघांमध्ये चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल खेळ पाहायला गेला तर 7 बॉलमध्ये 13. समीर मारियांचा मात्र पाहायला गेला 3 बॉलमध्ये 7. आणि कल्पेश जाधव ज्यांनी आज इम्प्रेस केले इनिंगमध्ये 15 बॉलमध्ये 49 धावांची बहारदार केली आणि तेवढी 7 कबीरनं मात्र दिली 6 बॉलमध्ये 6ची. आणि एकूण धावफलकावरती धावा आल्या त्या 86-87 धावांची गरज. जाऊया टॉस्का बॉस मध्ये. श्रीमान नरेंद्रजी गोमारे साहेबांना विनंती की टॉस आपल्या शोभास आम्ही करणार आहोत, तर आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं. दोन्ही संघाच्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. एकीकडे सुधाभाऊ गारे फाउंडेशन वासरेकोंडे विभाग, तर दुसरीकडे NB फाउंडेशन 4545. टॉस आपण करणार आहोत श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते नरेंद्रजी गोमारे साहेबांच्या शुभ हस्ते. टेल इथून कॉल काढण्यात आलेला आहे, पडलाय टेल. टॉस इथून जिंकलेला आहे NB फाउंडेशन 4545 टीमनं. काय डिसिजन आहे? आम्ही बॉलिंग करू पहिली मॅच आपण गमावली आहे, काय अपेक्षा करतात टीम कडून? कुठल्या चुका झाल्या पहिल्या मॅच मध्ये ज्या तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करताय? बॅटिंगमध्ये जरा विकेट पडल्या लवकर आणि फिल्डिंग मिस्टेक झाली, त्यामुळे मॅच गेली आमची पहिली. बऱ्याचशा कॅचेस पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी ड्रॉप झाला. या मॅच मध्ये काय वेगळी रणनीती पहिल्या मॅच पेक्षा? कमीत कमी रन मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू समोरच्या टीमला. आणि कमीत कमी म्हणजे नक्की किती धावांपर्यंत? कारण अक्षय भगत म्हटल्याच्या नंतर KPL मध्ये तो खेळाडू चमकतोच, त्याचा संघ चमकतोच. किती धावांचा टार्गेट त्यांना थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? 50-55. थँक्यू सो मच. हे होते NB फाउंडेशन 4545 टीमचे कॅप्टन. टॉस इथून झालेला गणेश गारे. NB फाउंडेशन 4545 टीमनं टॉस जिंकलेला. फिल्डिंगला त्यांना पसंती दिलेली आहे, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. सुधाभाऊ गारे फाउंडेशन वासरेकोंडा विभाग या संघाला. दोन्ही संघ विजयाच्या शोधामध्ये आहेत. पाहूयात कुठल्या संघाचं खातं या स्पर्धेमधून विजयाने खुळेल. परंतु ऑनगोईंग मॅच कडे वळूयात. टार्गेट चेस होत आहेत की डिफेंड होत आहेत? दोन्ही संघ जिंकलेले संघ आहेत. आता राकेश पाटील यांची आर्मी या दावा चेस करते की अमोल चव्हाण यांची कंपनी या दावा डिफेंड करते, हे पाहण्यासाठी मजा येणाऱ्या मॅच मध्ये करूयात कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. या ऐकूयात आवाज रोशन पाटील सर यांचा. धन्यवाद. यस धन्यवाद. त्यांचा आपण बघा पियुष यांचा आवाज तुम्ही ऐकता. आणि काय फलंदाजी केली मैदानाच्या आधी कल्पेश जाधव या खेळाडूने. वेस्ट इंडिज टीममध्ये जेव्हा कार्लोस ब्राथमनने 4 षटकार मारले होते ते चर्चेमध्ये होते, पण आज कर्जत प्रीमियर लीगमध्ये चमकला खेळाडू तो म्हणजे कल्पेश जाधव. कमालीची फटकेबाजी, प्रत्येक वैविध्यपूर्ण फटके स्टेप आउट होऊन खेळले. त्या ठिकाणी आपण पाहिला डाऊन ग्राउंड खेळले, स्लॉग हिटचे फटके त्यांचे पाहिले आणि त्यानंतर हेलिकॉप्टर फटका देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॅट्समन प्लीज. RP कॅप्टन. चला राकेश अंपायर आवाज देतात बघा.
त्याने अक्षय परबला रनआउटचा शिकार बनवला. तेव्हा दोघांमध्ये थोडी शाब्दिक चर्चा झाली की मौन एकमेकांकडे त्या ठिकाणी पाहत बसले आणि त्यानंतर जो रौद्र रूप मैदानामध्ये धारण केलं कल्पेशने तो मात्र नक्कीच लाजवाब राहिला आणि त्याच्या आयुष्यातील एक सर्वोत्तम इनिंग त्याने या स्पर्धेमध्ये कर्जत प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्टेजवरती त्याने साकारली आणि त्यांच्या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय नरेंद्रजी गोमारे साहेबांच्या वतीने 50 कंप्लीट झाली नसली तरी त्याने केलेल्या 49 धावा या संघासाठी अतिशय महत्त्वाच्या होत्या आणि त्यासाठी 1000चं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आलं. क्या बात आहे नरेंद्रजी गोमारे साहेब, आपलंही आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करतोय. आपल्या खेळाडूंना मोटिवेट करत असताना ऑन स्क्रीन आपण पाहताय आज कल्पेशला आजच्या दिवसाचा हिरो हा खेळाडू 49 धावा, परंतु दुर्दैव 2 बॉल त्याला शेवटचे फेस करायचे होते. 1 रन त्याला करता आली नव्हती, नाही अन्यथा मात्र अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं असतं. परंतु स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट उच्चांक घातला या आजच्या या यंदाच्या पर्वामध्ये 8व्या पर्वामध्ये श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमने. अमोल बाद झाला, समीर बाद झाला, अक्षय बाद झाला. असं वाटलं होते कदाचित टॉप ऑर्डर त्या ठिकाणी कोलॅप्स होईल की काय, ढेपाल येईल, परंतु त्यानंतर पूर्णपणे उभारी दिली आपल्या संघाला कबीर आणि त्याच्या बरोबरीने कल्पेश या दोघांच्या भागीदारीने, ज्यामध्ये कल्पेशचा स्ट्राईक रेट अतिशय वेगवान होता आणि धावसंख्या आपण जर पाहिली 86 धावा आल्या पहिल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 87 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय आगरी वॉरियर्स खांडस संघाचे 2 खेळाडू राकेश पाटील आणि त्याच्या बरोबरीने स्वप्नील बनसोडे. दोघांमध्ये त्या पद्धतीची आक्रमकता आहे. दोन्ही आपण जर पाहिले ओपनिंग ब्लास्टर दाहक असे खेळाडू आहेत. या सामन्यामध्ये टीट फॉर टॅट जसं प्रत्युत्तर देतील का. बॉलिंग मार्कमध्ये संघनायक अमोल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, ऑन साईडला हा फटका, मिडॉनचा फिल्डर पुढे सरकला, घाई झाली आहे, रिस्क घेत नाही दोन्ही फलंदाज. ज्या पद्धतीने मागच्या इनिंगमध्ये 2 खेळाडू रनआउटचे शिकार झाले होते, समीर माळी आणि त्यांच्या बरोबरीने अक्षय परब, हे 2 खेळाडू आपण जर पाहिले त्या ठिकाणी रनआउटचे शिकार झाले होते. त्यामुळे इथे रिस्क घ्यायची ना राकेश पाटीलला, रिस्क घ्यायची ना स्वप्नील बनसोडेला. मोठं टार्गेट चेस करायचं आहे, त्यामुळे मोठीच इनिंग त्यांना मैदानामध्ये साकारावी लागेल. बॅकफुटला आले, गती कमी केली, थोडासा बॉलला टर्न केला, टर्न विथ बाउन्स आपण पाहिला. या ठिकाणी अमोल चव्हाणचा हा चेंडू व्हेरिएशन फिंगर रोल करत असताना कॅप्टन समोर आपण पाहताय. डॉट बॉल, सलग दुसरा डॉट बॉल. आता 34 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 87 धावा, 2 सलग डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाले. गोलंदाज अमोल चव्हाण यांच्या माध्यमातून यावेळेला डाऊन द ग्राउंड इनफिल्डला क्लिअर केलं. अगदी बॉलर हेडच्या वरून आपण जर पाहिला त्या ठिकाणी हा फटका बॉलर बॅक ड्राईव्ह, 4 धावा चौकाराने राकेश पाटीलने आपल्या संघाचा आणि स्वतःचं 4 धावा आल्या या फटक्यावरती. चांगलं टायमिंग होतं, फुल लेन डिलिव्हरी, थोडासा बाकलिपला वर गेला आणि वेगवान स्ट्रोक आपण पाहिला लॉंगॉनच्या दिशेमध्ये. 4 धावा राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. याही वेळेला थोडीशी गती काढली, पुन्हा एकदा व्हेरिएशन त्या ठिकाणी आपण पाहताय अमोल चव्हाणच्या माध्यमातून. अमोल चव्हाण म्हटलं की एक उत्तम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू, सर्व गुण संपन्न खेळाडू, ज्याच्याकडे विविधता आहे गोलंदाजीमध्ये. ती विविधता मात्र दाखवत असताना राकेश पाटील समोर त्याला डॉमिनेट केलं. पहिले 4 बॉल फक्त 4 धावा आल्या. आता फिल्डिंगमध्ये थोडासा बदल होताना आपण पाहता, एक फिल्डर त्या ठिकाणी डीपेक्षा कव्हरमधला लॉंग ऑफमध्ये घेतला. त्याच वेळेला आपण पाहताय एका बाजूला लॉंगॉनला मात्र मिड विकेट क्षेत्राकडे पाठवलं. कदाचित यॉर्करचा प्रयत्न होईल, फ्लाईट दिली बॉलला. पुन्हा एकदा आपण पाहिलं व्हेरिएशन, कमालीचं एफर्ट्स त्या ठिकाणी दाखवत असताना अमोल चव्हाण हा गोलंदाज, वैविध्यपूर्ण गोलंदाजी, वर्सटाईल हा गोलंदाज. थोडासा बॅकअप द हँड, टप्पा पडला, बॉल आतमध्ये आला झपकन आणि इथे आपण पाहिलं आणखीन एक खतर निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी साकारली. पहिल्या पॉवर प्लेमध्ये, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं आगरी वॉरियर्स कांडस टीमला, ज्या ठिकाणी धावांची गती वाढवायची होती फलंदाजांना. स्टेप आउट झाले आणि इथे आपण पाहिलं हलकीशी कडा, डॉट बॉलचा प्रेशर. यावेळेला थोडासा आपण पाहिला लेग ब्रेक टाकला गोलंदाजाला, हलकीशी कडा घेऊन बॉल फ्लाय स्लिपला विसावला आणि पहिला मोठा धक्का असेल आगरी वॉरियर्स खांडस टीमला. खेळाडू बाद झालाय, कॅप्टन द डिपार्ट राकेश पाटील. आपली गुणवत्ता सिद्ध केली संघनायक अमोल चव्हाण याने. डिपेंडिंग चॅम्पियन संघ त्यांनी सांगितलं मुलाखतीमध्ये. श्री 11 बादशाह वॉरियर्स संघाचे संघ मालक नरेंद्रजी गोमारे साहेब, अमर मिसाळ साहेब यांनी दाखवलेला विश्वास, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करेन. कारण सलग आपण पहिला पुन्हा एकदा या संघनायकावरती विश्वास आमच्या पुरस्कर्त्यांनी दाखवल्या. फक्त 4 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर त्याला ग्रेट स्टार्ट, सुरुवात चांगली केली आहे. या अगोदर आपण जर कंपॅरिझन केलं तर पहिल्या इनिंगमध्ये तर विदाऊट लॉस 14 धावा होत्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमच्या माध्यमातून. त्यामुळे आपण जर पाहिलं इथे पारडं थोडंसं जड आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाचं. बघा कॅप हवी आहे 12th मॅन किंवा खेळाडू कक्षामध्ये, खेळाडू चला मैदानामध्ये कॅप घेऊन जा.
4 धावा स्कोर कार्ड मध्ये अजूनही 30 चेंडूमध्ये 83. जवळजवळ आपण जर पाहिला 16.60 रिक्वायर्ड 100 असेल या मॅच मध्ये येणाऱ्या 5 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना आगरी वॉरियर्स कांडस टीम समोर क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. तुम्हाला या ठिकाणी नक्कीच तुमची गुणवत्ता तुमच्यामधली आक्रमकता मैदानामध्ये सिद्ध करावं लागेल. तुम्ही धाबांचा पाठलाग करू शकताय. हाच एक पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला मैदानामध्ये घेऊन उतरावं लागेल आणि चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी साकारावी लागेल. तर एका बाजूने जो मोमेंटम पहिल्या ओव्हरमध्ये अमोल चव्हाणने दिला त्याच मोमेंटममध्ये मात्र पुढे जावं लागेल गोलंदाजाला. सेकंड ओव्हरसाठी आलेले गोलंदाज पंकज मस्कर आणखीन एक प्रतिभावंत गोलंदाज टॅलेंटेड या ठिकाणी खेळाडू पंकज बॉलिंग ट्रॅकमध्ये समोर असतील फलंदाज स्वप्नील बनसोडे त्यांच्याकडे वेगवान बॅट्समॅन आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला हा फटका वाडी स्ट्रॉंगरला फिल्डर पोहोचेल का. समीर माळी त्या ठिकाणी एक चपल क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यंग टॅलेंट नवे पर्व युवा सर्व असं म्हणतात आणि बडवळ गावचा आणखीन एक यंग सुपर डुपर स्टार डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन देत असताना या बॉलवरती मिळाल्या तब्बल धाबा आपण जर पाहिल्या 2 धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 6 धाबा. एरियल अटॅक काउंटर अटॅक तुम्हाला मैदानामध्ये करावा लागेल. टीट फॉर टॅट जशाचं प्रत्युत्तर तुम्हाला द्यावं लागेल. या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड मी मगाशी म्हटलं स्वप्नील बनसोडेचा बॅट्समॅन चांगला आहे आणि त्याच्या रडारमध्ये आला बॉल त्याला मात्र पाठवला आहे त्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर सीमारेषा पार. इट्स मॅक्झिमम 6 धाबा षटकार. या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या आगरी वॉरियर्स कांडस टीमला. बॉटमहँडचा वापर त्यानंतर आपण पाहिला चांगल्या पद्धतीचा हा फटका एक्झिक्यूट केला त्या ठिकाणी फलंदाज स्वप्नील बनसोडेने. षटकार या बॉलवरती मिळाला आगरी वॉरियर्स कांडस टीमला. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली आतापर्यंत तब्बल 12 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. मी बघाशी म्हटलं येणाऱ्या 5 षटकामध्ये प्रति षटक 16.60 हा रिक्वायर्ड 100 असेल. त्यामुळे प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला 2 मोठे फटके हे कंपल्सरी खेळावे लागतील धावांचा पाठलाग करत असताना. आणि याही वेळा मात्र तोच प्रयत्न फलंदाजाने केलाय. स्वप्नील बनसोडे सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 बॉलमध्ये 8 धावा येताना पाहिल्या. या बॉलमध्ये षटकार आपण पाहिला खरं तर स्वप्नील बनसोडेच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावर तब्बल 12. चला स्पीडअप करा प्लीज. आम्ही सातत्याने सूचना करू फिल्डिंग करणाऱ्या श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमला. वेळेचं मात्र तुम्हाला बंधन असेल. बरोबर तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या कालावधीमध्ये मात्र या ठिकाणी सत्र संपवावं लागेल. ओव्हर रेट तुम्हाला मेंटेन करावं लागेल कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये कधी या ठिकाणी वेळेला फार महत्त्व दिलं जातं. जेव्हा आम्ही ग्रामीण धमाका बिग बॅश स्पर्धा केली तेव्हा 7 ओव्हरसाठी 32 मिनिटाचा कालावधी होता. पहिल्या 6 ओव्हरसाठी बरोबर 32 मिनिटांनी 1 ओव्हर एक्स्ट्रा होती. टॅप बॉलचं षटक देखील त्या ठिकाणी पाहिलं आम्ही आणि तिथे मात्र सातत्याने नियमांवरचं त्या ठिकाणी बंधन होतं प्रत्येक संघांना खेळाडूंना आणि काटेकोरपणे त्या स्पर्धा झाल्या. फक्त दिशा दिली आहे. बॅटचा फ्लो वेगवान नव्हता. फिल्डर त्या ठिकाणी होते हा झेल व्हायला हवा होता आणि इथे आपण पाहता जीवनदान फलंदाज स्वप्नीलला जीवनदान देणं म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारणं. कारण हा खेळाडू प्रचंड आक्रमक आहे आणि त्याला मात्र तुम्ही संधी दिली तर मात्र त्या संधीचं सोनं करण्यासाठी तो नेहमी सज्ज राहील यात शंका नाही आहे. आणि इथे मात्र 1 धाव या बॉलवरती आली. 1 गडी बाद 13 अशी धावसंख्या धावफलक. त्याच्या बरोबरीने असताना महेश मोरगे हा खेळाडू 1 डाऊनला 3ऱ्या क्रमांकावर त्याला पहिला चेंडू फेस केलेल्या इनिंगमध्ये. समोर गोलंदाज पंकज यावेळेला ब्लॉक हॉलमध्ये टाकला बॉल. परफेक्ट यॉर्कर चॉप करायचा होता बॉलला पण तो बॅकलिप खाली येईल त्या अगोदर बॉल झपकन निघाला विकेट किपर अमोलच्या दिशेने. त्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळाला. जेवढे जास्त डॉट बॉल गोलंदाज फेकेल तेवढा प्रेशर या इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या आगरी वॉरियर्स खांडस टीमवरती. त्यामुळे इथून आक्रमक व्हावं लागेल. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दोन्ही गोलंदाज पहिल्या षटकामध्ये अमोलला आपण पाहिलं त्यांच्याकडे गती कमी होती पण टप्पा चांगला होता आणि त्याच वेळेला त्यांच्या पावलावधी पाऊल ठेवून पंकज देखील त्याच धाटणीची गोलंदाजी मैदानामध्ये साकारतोय. व्हेरिएशन चांगलं आहे या खेळाडूंकडे. बॅकफुटला गेले कट केला बॉलला फ्लाय स्लिपला जीवनदान. प्रयत्न चांगले होते त्यांच्याकडून मात्र बॉल मिस झाला. बॉल चला थर्डमॅनच्या दिशेने सीमारेषा पार चौकार. आउटफील्ड मैदानाची चांगली आउटफील्ड आहे. डायमेन्शन आपण जर पाहिलं तर लॉंग बाउंड्रीज तुम्हाला कर्जत प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील आणि इथे चौकार या बॉलवरती आला. धावांची गती वाढवणारा हा फटका. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती तब्बल 17 धावा. 1 खेळाडू बाद 17 87चं टार्गेट. आता येणाऱ्या 4 षटकामध्ये जवळजवळ 70 धावा चेस कराव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या आगरी वॉरियर्स खांडस टीमला. 24 बॉल 70 चं समीकरण 16.50
अगदी आपण जर पाहिला 17.50 हा रिक्वायरमेंट असेल या मॅचमध्ये. येणाऱ्या 4 षटकामध्ये अजूनही वेळ गेलेली नाही आहे, आक्रमक व्हावं लागेल. ज्या पद्धतीने मिडल ऑर्डरला जी फलंदाजी केली होती कल्पेश जाधवने 49 धावांची, तशी इनिंग मात्र एका खेळाडूला साकार लागली आपल्या संघाच्या विजयासाठी. बॉलिंग ट्रॅकमध्ये सेकंड स्पेलमध्ये आला स्वतः संघनायक अमोल चव्हाण. अष्टपैलू खेळाडू, प्रचंड टॅलेंट ज्याच्यामध्ये आहे. बॅटिंग करताना सुरुवात चांगली त्यांनी केली होती. 13 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. 2 षटका त्याच्या बॅटमधून पाहिले. सुरुवातीचा पहिलाच बॉल त्याने हुक केला होता पॉइंट लेगच्या दिशेने. आणखीन एक षटका त्याच्या बॅटमधून पाहिला, पण त्यानंतर मोठा फरका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हा खेळाडू झेलबाद झाला होता. अमोलचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला, त्या ठिकाणी थोडंसं व्हेरिएशन, कटर टाकला, बॉलला टप्पा पडला, उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. चांगलं व्हेरिएशन त्या ठिकाणी अमोल चव्हाणच्या माध्यमातून होताना पाहता आपण. मुंबईमध्ये परिसरामध्ये गेलं तर अनिकेत सानप नावाचा एक व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज, अगदी त्याच धाटणीची ही गोलंदाजी आहे. बघा रनअप कमी आहे परंतु व्हेरिएशन चांगला आहे. क्या बात आहे, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आणि काय बॉल टाकलाय बघा, किती आतमध्ये आला हा चेंडू. प्रचंड फिंगर रोल केले, त्या ठिकाणी बॉलला आतमध्ये आणलं. बॅक ऑफ द हँड व्हेरिएशन, बॉल फिरत मात्र आला. त्या ठिकाणी शरीराचा वेध घेत असताना आपण पाहिला हा निर्धाव चेंडू निष्प्रभ ठरला. त्या ठिकाणी फलंदाज मैदानामध्ये स्वप्नील बनसोडे. ते सरळ बॉल थोडासा वेगवान टाकला, लेंथ बॉल टाकला. यावेळेस आपण पाहिला प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन हे फार गरजेचं आहे. फास्ट क्रिकेटमध्ये ॲज अ बॉलर म्हणून तुम्हाला टिकायचं असेल या सध्याच्या क्रिकेटमध्ये, तर तुमच्याकडे गतीपेक्षा व्हेरिएशन असणं देखील फार गरजेचं असतं. आणि ते व्हेरिएशन अमोल चव्हाणकडे प्रत्येक बॉलमध्ये वैविध्यता आपण पाहिली. ज्या ठिकाणी अमोल बॉल डिलिव्हर करत असताना त्यांना पाहिलं. रिव्हर्सचा प्रयत्न, यावेळेला सरळ बॅटने धावा येत नाही, त्यामुळे आपण जर पाहिला अगेन्स्ट द टर्न खेळले. या ठिकाणी पाहिला स्विच हिटचा फटका, बॉल चालला का त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार, 4 चौकार. आपण जर पाहिलं 100% डेडिकेशन देणारा हा खेळाडू अमोल चव्हाण, त्याच्या अगेन्स्ट स्वप्नीलने मात्र वेगळं अस्त्र काढलं. यावेळेला तेच सरळ बॉल होता, थोडासा शरीराला टार्गेट करायचं होता. इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू, दबाव पूर्णपणे असला आता अग्री वॉरियर्स कांडस संघावरती. अमोल चव्हाण चे 2 षटक पहिल्या ओव्हरमध्ये 4 दिल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने. पहिल्या 5 चेंडूमध्ये हा शेवटचा बॉल या षटकातला असेल. स्टेप आउट झाले, धीम्या गतीने बीट केलं. आणखीन एक निर्धाव चेंडू, 2 षटकं टाकली अमोल चव्हाणने. धावा खर्च केल्या फक्त 4च्या सरासरीने. 8 दोन्ही ओव्हरमध्ये 1-1 चौकार अपवाद राहिला. अन्यथा अमोल चव्हाणची गोलंदाजी ही लाजवाब राहिली, अविश्वसनीय राहिली. आणि इथे आपण जर पाहिला 3 षटकाचा खेळ संपत असताना 21 धावा धावफलकावरती आल्या. आता येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये तब्बल 18, विजयासाठी 66 धावांचं समीकरण. 18 बॉल 66. या किंवा पुढच्या 3 षटकासाठी पुढचा आवाज आमचे समालोचक रुपेश पाटील यांचा. धन्यवाद. तत्पूर्वी लेखक आदरणीय निकेशजी राऊत, आपण कुठे असाल तर आमच्याशी संपर्क करायचा आहे. मॅच बनली गेलेली आहे. दोन्ही संघ तेवढेच मातबर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर खेळी तेवढाच अप्रतिमात्र पाहायला मिळालं. आणि इथून आपण आवाज ऐकत होतात रायगडचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख रोशन पाटील सर, तारा पियुषजी अगदी आमचा हक्काचा आवाज घेतला. आणि ते मात्र अगदी या स्पर्धेला लीड करताना मात्र पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीनं मात्र सजवलेली ही स्पर्धा. आपण कर्जत प्रीमियर लीग 2025 आणि 8व्या पर्वामध्ये मात्र पदार्पण. पूर्ण कमिटीने घेतलेली मेहनत आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते आणि ते मात्र अगदी सातत्याने त्या सातत्य टिकवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न मात्र केला गेलाय. सुसज्जता आणि नियोजन पद्धतीने बांधलेली मात्र कर्जत प्रीमियर लीग पर्व 8वा आपण पाहत आहात. उंच बॉल मात्र हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, इथे मात्र पकडला जाईल का? झेल पकडलाय फलंदाज
इथे होतील बाद. आणखी एक महत्वपूर्ण विकेट मात्र इथे बॅक टू डगआउट जाताना पाहायला मिळतील. महेश यांना यावं लागेल माघारी. DGPB अप्रतिम. संगीत आणि राकेश पाटील बाद झाले. त्याच्यानंतर महेश बाद झाले. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि तेही मात्र पाहायला गेले तर ते उमेश ही मात्र बाद होताना पाहायला मिळेल. कारण ज्या पद्धतीने मात्र खेळाला सजवलंय ना, पहिल्या मॅच मध्येही तोच दबदबा श्री 11 बादशाह होता आणि याही मॅच मध्ये मात्र तसंच दबदबा निर्माण करून करण्याचा प्रयत्न ठेवण्यात आला. खेळताना पाहतोय बडवल बी टीम. ज्या पद्धतीने मात्र अनेक नाईट टुर्नामेंट्स मध्ये सुद्धा या टीमला खेळताना पाहायला मिळतात आणि ज्या ज्यावेळी मात्र येतात त्यावेळी मात्र रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या गावाच्या नावाचा आणि खेळाडूंच्या नावाचा डंका हाहाकार माजवताना मात्र पाहायला मिळतात. त्याच गावाला प्रेझेंट करणारे मात्र खेळाडू पंकज मस्कर आपल्याला मात्र पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. आता नवीन फलंदाज तेजेश रुटे मात्र फलंदाज आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात. येते हा फसलेला गेम कशा प्रकारे मात्र हसवला जातील. 2-3 फटके जर का मोठे येतात ना तर मात्र ही मॅच बनू शकतोय, परंतु इथून ते कलात्मकता तुम्हाला करावी लागेल. क्षेत्ररक्षण पहा किती चतुराईने मात्र सजवलं गेले. अगदी क्लोज फिल्डिंग, अटॅक्टिव्ह मात्र फिल्डिंग ज्याला म्हणतात ती मात्र घेतली गेली. फलंदाजांवरती परिपूर्ण दबाव तंत्र वापरायचं आहे. मोठे फटके घेऊन द्यायचे नाही आहेत. अगदी अलंग कार्पेट खेळून काढला मिड ऑफ मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि अडवला जाईल. एकच धाव मात्र घेतली जाईल. आता इथे सिंगल डबलनं फारसा ना फरक पडणार नाही आहे श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमवरती, कारण ज्या पद्धतीने मात्र या धावसंख्येला पुढे नेण्याचं काम करायचं आहे इथून असफल झाले. स्वतः कॅप्टन राकेश पाटील अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाले. त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण महेश बाद झाले आणि उमेशही अगदी बॅक टू बॅक बाद होताना पाहायला मिळाले. चांगला बॉल स्लाइडली मिडल स्टंप डिलिव्हरी परफेक्ट मारा मात्र पाहायला मिळाला. गुल्डीतवरचा बॉल थोडासा उचली दिलाय, बाकी काम तेवढं चतुर यष्टीरक्षक मात्र करताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळते. पंकज मस्कर गोलंदाजी मार्कवरती आपल्या नावाचा परिचय देत आहेत. एक गोलंदाज खास आहेत, क्लास आहेत, क्लासिकल आहेत आणि सातत्याने या नावाची चर्चा कर्जत तालुक्यामध्ये होताना पाहायला मिळाली. अनेक स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये ही नावाची चर्चा होताना पाहायला मिळाली आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये साकारली आहे ना, इम्प्रेस केलं या गोलंदाजाने. आता ही उंची जास्त घेतलेली आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. डाऊन द बॉल अगदी बॉल हवेमध्ये तरंगत असताना अप्रतिम समीर यांनी मात्र पकडलाय. झेल आणि फलंदाज बाद. बॅक टू द आउट परतावा लागेल स्वप्नील या फलंदाजांना माघारी. बारा बॉलमध्ये 65 धावा आणि त्या बनल्या जातील का तेही पाहणं गरजेचं, कारण ज्या पद्धतीनं इथून आपल्या स्पेलमधील पंकज मस्कर यांनी षटक हाताळलंय ना, या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात 1 आणि महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिल्यात 3. काय गोलंदाजी केली. अगदी आपल्या नावाचा बोलबाला निर्माण केलंय या मात्र षटकामध्ये ते पंकज मस्कर या गोलंदाजांनी आणि थांबून ठेवले, थोपवून ठेवले. मात्र इथून गोलंदाजी करत असताना फलंदाजांना आणि महत्त्वपूर्ण विकेटी मात्र प्राप्त करून देताना पाहायला मिळालेत. तेजेश पाहायला मिळते दोन स्ट्राईक. गोलंदाज बंटीला पाहतो येते. बंटी वागे आणि ऑन साईडला फक्त दिशा दिली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कोणताही मोठा फटका घेण्यास
इथे मात्र थांबून ठेवल्या, प्रवृत्त करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय, पण फलंदाजांना तसा मात्र खेळ साकारताना मात्र पाहायला मिळत नाही आहेत. इथून ज्या पद्धतीनं श्री11 बादशाह या नावामध्येच दहशत आहे ते दाखवण्याचा परिपूर्ण काम इथे मात्र केले गेले. आणखी एक चांगला बॉल, गुडलेंथवरचा बॉल, स्लाइडली ऑफ साईड, ऑफ स्टंप डिलिव्हरी परफेक्ट. इथून मात्र गोलंदाजीची साकारली जातोय. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर टार्गेट 87चं आहे. धावफलकावरती धावा आल्यात ते आतापर्यंत फक्त 23. 4 विकेट आल्यात, ओव्हर झाल्यात 4.2 आणि आता 4.3चा खेळ होताना पाहायला मिळते. दिशा दिली ऑन साईडला, काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षण आहेत तिथे, उचलतील फेकी करतील, एकच धावाला प्राधान्य दिले. पूर्ण शांत मॅच आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली पहिल्या षटकापासून ना, तेच सातत्य, तोच मात्र इथे क्रिकेटची रणनीती मात्र आपण आखताना आणि त्या रणनीतीवरती चालताना मात्र श्री11 बादशाह वॉरियर्स या टीमला मात्र पाहायला गेले. मोठा फटका अजूनपर्यंत इथून आला नाही आहे. परिपूर्ण मात्र दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न केला गेलाय. गोलंदाजीची चुणूक प्रत्येक गोलंदाजाने दिले. बंटी सुद्धा मात्र या षटकामध्ये आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळत आहेत. कोल्हारी टीम मधला मात्र खेळणारे बंटी आज आपल्या संघासाठी खेळत्या श्री11 बादशाह वॉरियर्स या टीम मधून. आता मात्र हा नशिबाचा चौकार येईल का? बराचसा मात्र इथून संघर्ष चालू होता फलंदाजांचा आणि अंतिम क्षणी हा संघर्षमय चौकार मात्र आलाय. फलंदाज साहिल यांच्या बॅटमधून आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा, 29. 7 बॉलमध्ये आता 58 धावांची गरज. सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळालं, कोणतीही मोठा फटका नाहीये इथे. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. आपण पाहत आहे कर्जत प्रीमियर लीग पर्व 8चं दमदार आयोजन आणि मागील वर्षी आपण यापेक्षाही दमदार आयोजन आपण पाहिलं होतं. कर्जत प्रीमियर लीग म्हटल्यानंतर रायगडमधील सर्व उत्कृष्ट लीगपैकी एक लीग म्हणून ओळखली जाते आणि अनेक खेळाडूंचे स्वप्न साकार करणारे म्हणजे कर्जत तालुक्यातील जे ग्रामीण क्रिकेट खेळत असतात मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम इथे मात्र केलं जातोय. आणि त्याच आजही आपण पाहायला गेलं तर असा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना अनेक खेळाडूंचं स्वप्न साकार होताना पाहायला मिळतोय इथे. अजूनपर्यंत आपण पाहायला गेलं तर चांगला खेळ सकाळच्या 17 होताना पाहायला मिळालं. इथून ज्या पद्धतीने इथे मात्र आगरी वॉरियर्स खांडस टीमला मात्र इथून परिपूर्ण थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाजांना थांबवलंय आणि गोलंदाजीची धार इथे मात्र पाहायला मिळाली. आता उर्वरित 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 56 धावा. फ्रॉम द बॉडी पहा, अगदी शरीरावरती वेगवान बॉल, मात्र प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि वेगावरती स्वार होऊन मात्र गोलंदाजी इथे मात्र केली जातोय, साकारली जातोय. अंतिम षटकामध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. कल्पेशला पाहतोय इथे आणखी एक दर्जेदार या मात्र टीम मधील ताफ्यातील गोलंदाज इथे वापरला जातोय. आता उंच मात्र पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, इथे मात्र पकडला जाईल. आणखी एक महत्वपूर्ण विकेट, फलंदाज बाद, 5वा झेल इथे मात्र पकडला जातोय समीर यांच्याकडून आणि फलंदाज बाद होतील. माघारी परतावा लागेल. साहिल नवीन फलंदाज सुमित सातर्डेकर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नव्हताना पाहायला मिळेल. आता 4 बॉलमध्ये तुम्हाला 55 धावा बनवायच्या आहेत. परिपूर्ण मॅच मध्ये पाहिला गेला तर श्री11 बादशाह वॉरियर्स बादशाह इथे मात्र दहशत निर्माण करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला गेले. आदरणीय सन्माननीय अमरजी मिसाळ साहेब आणि सन्माननीय नरेंद्रजी गोमारे साहेबांचा संघ सुस्थितीमध्ये, परंतु इथून पाहायला गेला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डाऊन इथून मात्र गेला तर लांब आणि लांब लचक हा येतोय. अगदी संघर्षमय पाहायला गेला तर षटकार
गोलंदाजांची पाहायला मिळाली. कल्पेश अंतिम इथून गोलंदाजी करत असताना मात्र चांगली गोलंदाज म्हणून सातत्याने याही गोलंदाजांकडे पाहिलं जातं आणि इथून हा षटक घातला असताना पहा अगदी मागचा बॉल पाहायला गेला थोडासा फ्लॅटेड होता, त्याच्यानंतर थोडीशी उचली दिली पॉईंटच्या दिशेनं, मात्र खराब क्षेत्ररक्षण तिथे आणि झेल मात्र सुटलंय. तोपर्यंत एक सिंगल मात्र अगदी मॉर्निंग वॉक प्रमाणे कंप्लीट करताना मात्र पाहायला मिळत आहेत. आता इथून माहिती आहे अग्री वॉरियर्स खांडस टीमला ज्या पद्धतीने मात्र हा खेळ फसलेला आहे. 2 बॉलमध्ये तुम्हाला मात्र इथून धावा 54 बनवायच्या आहेत आणि त्या बनवल्या जाते. आणि इथून हा षटक क्रमांक 5 समाप्त झालंय आणि 48 धावांना मात्र पाहायला गेलं तर मोठा विजय साकारला जातोय. सन्माननीय अमरजी मिसाळ साहेब आणि नरेंद्र गोमारे साहेबांचा संघ श्री 11 बादशाह वॉरियर्स दुसरा विजय इथे मात्र हा याच आजच्या दिवसातील पाहायला मिळते. क्वालिफाय इथे मात्र होताना पाहायला मिळतील. टॉप 10 मध्ये अगदी चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन टीम श्री 11 बादशाह वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असलेली अग्री वॉरियर्स खांडस टीम. या दोन्ही संघाने चांगला खेळ साकारला, परंतु थोडीशी कमी पडली अग्री वॉरियर्स खांडस टीम आणि सर्वोत्कृष्ट खेळ इथे मात्र पाहायला मिळाला.